बारामतीमध्ये जय पवारांच्या पहिल्याच जनता दरबाराला लोकांचा मोठा प्रतिसाद। जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावरती जय पवारांचा भर। दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याची जय पवारांची घोषणा। नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नरसी शहरासह आसपासच्या हिप्परगा माळ किनाळा धुप्पा गावातही पावसाच्या सरी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। एप्रिल महिन्याच्या 15व्यापासून यवतमाळ जिल्ह्याचं तापमान हे 40 अंशांवर। पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। अहिल्यानगरमध्ये कांद्याला अवघा 1 रुपया भाव दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा वडगाव पान इथे रस्ता रोको। कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी उतरले रस्त्यावर, तर बाजार समितीकडनं पुन्हा लिलाव आणि योग्य भाव मिळवून देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। पावसाळ्यापूर्वी मुंबई विमानतळ सज्ज। सीएसएमआय कडून वार्षिक धावपट्टी देखभाल कार्यक्रम पूर्ण। दोन्ही धावपट्ट्यांची सखोल तपासणी करण्यात आल्याची माहिती। कचऱ्याने भरलेल्या नाल्यामध्ये क्रिकेट खेळत मनसेने केली नालेसफाईची पोलखोल। कल्याण पश्चिमेतील जरीमरी नाल्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती डिझेलची टंचाई। एकाही पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध नाही। नागरिकांची अडचण, शेतीची कामंही रखडली। सोलापुरातील बोंधू मनोहर भोसलेचं मोबाईलवरनं बोलणं करून देणारा पोलीस निलंबित। कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता पोलीस कर्मचाऱ्यांना दिला होता मोबाईल। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई। वैनगंगा नदीपुलावरती असलेल्या टरबूज विक्रेत्याच्या दुकानात भरधाव ट्रेलर शिरला। ट्रक खाली चिरडल्यानेच विक्रेत्याचा मृत्यू झाला। पुण्यात चौघांकडनं 9 पिस्तूल आणि 46 जिवंत काडतुसं जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि चालक म्हणून काम करत होते। जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा 8 लाख रुपये किमतीचा। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। 4796 शस्त्रांसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती। सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 3200 रुपयांची वाढ। जीएसटी शिवाय सोनं 1,51,000वर, तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ। चांदी प्रति किलो 2,55,000वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।